हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण शिवलीलामृताचे जे अध्याय अपूर्ण राहिले होते ते पूर्ण करणार आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती 1 ते 6 अध्याय आहेत. तर आजपासून आपण 7व्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. तर 7व्या अध्याय हा आहे भद्रायूची कथा व शिवयोगीचा उपदेश. या अध्यायामध्ये 2 कथा सांगितल्या आहेत, त्या आज आपण पाहणार आहोत. विदर्भ देशात वेदमित्र व सारस्वत वेदशास्त्र संपन्न असे 2 ब्राह्मण मित्र राहत होते. त्यातील वेदमित्राला सुमेधा तर सारस्वताला सोमवंत अशी 2 मुले होती. त्या दोन्ही मुलांचीही खूप चांगली मैत्री होती. त्या दोघांनीही वेदाभ्यास पूर्ण करून अनेक ठिकाणी आपल्या विद्वत्तेवर प्रावीण्य मिळवले होते. त्यांच्या वडिलांनी द्रव्यप्राप्तीसाठी राजाकडे पाठवले होते. ते सर्व गुण संपन्न होते हे पाहून राजा म्हणाला, नैषद्य नगरीचा राजा चित्रांगद त्याची पत्नी सुमंतिनीही शिवव्रत करत आहे व नेहमी दाम्पत्याची पूजा करते, अशी तिची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. तेव्हा तुम्हा दोघांपैकी एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून जावे. तेथे सीमंतिनी तुमची पूजा करून भरपूर द्रव्य देईल व मीही तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईन. त्याप्रमाणे ते दोघे दाम्पत्य वेश घेऊन सीमंतिनीच्या पूजेच्या वेळी समोर येऊन उभे राहिले. सीमंतिनीने त्यांना ओळखले की हे दोघे पुरुषच आहेत, परंतु तरीही तिने दाम्पत्य म्हणून त्यांची पूजा केली व भरपूर द्रव्य देऊन प्रेमाने निरोप दिला. ते दोघे राजाकडे परत निघाले. तेव्हा सोमवंताला आपण खरोखरच स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. ते घरी आले तेव्हा घडलेला सर्व प्रकार सोमवंताचे पिता सारस्वत यांच्या लक्षात आला व ते राजाला जाऊन खूप रागावले. राजाने क्षमा मागितली व देवीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली व ती म्हणाली की सोमवंत आता स्त्रीच राहणार आहे व त्याचे लग्न सुमेधाबरोबर लावून द्या, कारण सीमंतिनीच्या व्रताचा प्रभाव हा अपार आहे. पुढे याच अध्यायामध्ये एक दुसरी कथा सांगण्यात आली आहे. ती अशी की अवंती नगरीत एक ब्राह्मण होता. तो अति कामुक होता. त्यामुळेच तो पिंगला नामक एका वेश्येसोबत राहत असे. स्वधर्म सोडून मद्य मांस खात पीत असे. एक वेळ शिवयोगी पिंगळेकडे आला. दोघांनीही त्याची पूजा व उत्तम सेवा केली. त्याच पुण्यायेने की काय पिंगला सीमंतिनीच्या पोटी कीर्तिमालिनी नावाने जन्माला आली व तो ब्राह्मण दाशार्य देशाचा राजा वज्रबाहूची पत्नी सुमतीच्या पोटी जन्माला आला. परंतु सुमती जेव्हा गरोदर होती तेव्हा तिच्या सवतीने तिच्यावर विषप्रयोग केल्यामुळे दोघांनाही, आईला व मुलाला, एक असाध्य असा रोग जडला होता. त्यामुळे राजाने सुमतीला व आपल्या मुलाला जंगलात सोडून दिले. त्यानंतर सुमतीला एक वाणी भेटला व त्याने तिला नगरामध्ये आणले. पुढे तिची राजा पद्माकार यांच्याशी भेट झाली व त्यांनी तिचा धर्मकन्या म्हणून सांभाळ केला. पण त्या रोगाने तिचा मुलगा मृत्यू पावला. ती खूप शोक करू लागली. तेव्हा त्या ठिकाणी शिवयोगी आले व त्यांनी तिला उपदेश केला व भस्म अभिमंत्रित करून दिले व ते त्या दोघांच्याही अंगास लावण्यास सांगितले. आणि एक आश्चर्य घडले, तो मुलगा जिवंत झाला व ते दोघेही रोगमुक्त झाले. हा चमत्कार पाहून सर्वांना अत्यानंद झाला. योगी मुनींनी मुलाचे भद्रायू असे नाव ठेवले व उत्तम आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले. तर फ्रेंड्स, या अध्यायातील दोन्ही गोष्टींवरून आपल्या असे लक्षात येते की साधी भोळी शिवाची केलेली उपासना देखील आपल्याला खूप काही देऊन जाते.